ताज्या बातम्यांसाठी संघर्ष न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। संघर्ष न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। 25 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली माजी विद्यार्थ्यांचा भावनिक गेट टुगेदर। माध्यमिक विद्यालय ब्राह्मणगाव मधील 2000च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला। तब्बल 25 वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर नुकताच पार पडला। या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला खेळाचे साहित्य व माध्यमिक विद्यालय शाळेला डिजिटल बोर्ड देण्यात आला। आज माध्यमिक विद्यालय ब्राह्मणगाव येथे बॅच 2000 या वर्षीच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा जो स्नेह संमेलनाचा कार्यक्रम झाला, त्याचबरोबर निवृत्त शिक्षक आणि आताचे सर्व शिक्षक शिक्षिका यांनी पण आपला सहभाग नोंदवला, त्याबद्दल त्यांचे आभार। आणि या निमित्ताने आपण शाळेला एक डिजिटल बोर्ड सप्रेम भेट दिला आहे। तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद। त्याचबरोबर या कार्यक्रम प्रसंगी शालेय जीवनातल्या जुने मित्रमैत्रिणीची पण इथे भेट झाली, त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला आणि आम्ही तो बालपणाचा एक अनुभव घेतला। आज आम्ही इथे सर्वजण एका खास कार्यक्रमासाठी आलेलो आहेत आणि तो कार्यक्रम म्हणजे आमचा गेट टुगेदर। या गेट टुगेदरच्या निमित्ताने आम्ही आज जुन्या आठवणींना नवीन उजाळा दिला आणि एक नवीन नात्यांची सुरुवात केली। शिक्षकांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले आणि आम्ही सर्वजण मिळून शाळेला एक अनमोल अशी भेट दिली आणि याचा नक्की शाळेत एक खूप चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे। त्यानंतर सर्व मुलांनी खूप छान गेट टुगेदरचं नियोजन केलं। शिक्षकांनी आम्हाला खूप चांगले आशीर्वाद दिले आणि त्यांचे सहकार्य आम्हाला खूप मोलाचे लाभले। चांगले एक आशीर्वाद दिले आणि आमच्या भावी आयुष्यासाठी चांगले आशीर्वाद दिले। त्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र मिळून जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र बसून सर्वांशी गप्पा गोष्टी केल्या। वर्गातील गमतीदार किस्से, वर्गात लपून खाद्यपदार्थ खाण्याचे गुप्त मिशन, परीक्षा आणि नकल करण्याचे किस्से, माझे मित्र कोण, कोणाशी भांडण झाले, कोणासोबत कट्टी घेतली अशा आठवणी, खेळ आणि ग्राउंडवरील आठवणी त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले। यासारख्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला। संघर्ष न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डफा, कोपरगाव।